मान्यवर सर आहे, तिथे मोठ्या संख्येत जनता आली आणि त्यांना तुम्ही आव्हान केलं की हा जो सुप्रीम कोर्टचा जो निर्णय आला आहे तो चुकीचा निर्णय आला आहे, आपण निषेध केलेला आहे, आपलं काय मत आहे परिस्थिती सांगा. सगळ्यात पहिले 1 ऑगस्ट 2024च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा पूर्ण भारतभर 21 तारखेला भारत बंदच्या रूपाने जो निषेध झाला त्याचा आम्ही स्वागत करतो. आणि त्याच्यामध्ये जोही भारत बंदमध्ये खास करून नागपूरच्या भूमीमध्ये, विदर्भाच्या भूमीमध्ये सर्व आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी जो सहभाग दिला त्या सगळ्यांचा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. कारण शेवटी तो प्रश्न केवळ 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन हात मोकळे करणं नव्हे, कारण त्याच्यामध्ये जी आरक्षणाची मुळात बाबासाहेबांची कन्सेप्ट आहेत तिला धक्का लावण्याचा प्रयत्न आहे. जे आरक्षण आणि जे कॅटेगरायझेशनचे निर्णय किंवा मग समजून चला की क्रिमिलेअरचा निर्णय, हे जे अधिकार आहेत हे अधिकार केवळ आणि केवळ संसदेला आहेत, सुप्रीम कोर्टाला नाही आहेत. मग सुप्रीम कोर्टाने जे संसदेचे अधिकार आहेत, जे राष्ट्रपतीचे अधिकार आहेत ते हातामध्ये घेऊन एक चुकीचा पायंड पाडणं आणि सगळे केंद्राचे अधिकार किंवा संसदेचे अधिकार ते राज्याला देणं हे सगळ्यात मोठं घातक पाऊल होतं. म्हणून त्याचा आम्ही विरोध केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की काही लोकांना असं वाटतं की हे सब कॅटेगरायझेशन केल्याने जो वंचित घटक आहे त्याला न्याय मिळेल, परंतु आपल्याला मी सांगू इच्छितो की हा प्रयोग 1 ऑगस्टच्या निर्णयाने SC/STवर जरी लादला गेला असेल, परंतु त्याचा प्रयोग OBCवर रोहिणी आयोगाच्या रूपाने पहिलेच अंमलात आलेला आहेत. फक्त एकच आहे की त्याचा प्रभाव अजूनपर्यंत इफेक्टमध्ये नाही आला. आणि 2024च्या इलेक्शनमध्ये BJPला जो झटका बसला त्यांनी तो रिझल्ट थोडासा विड्रॉ ठेवलेला आहे. तिथे सब कॅटेगरायझेशन आहे. आता मला एक सांगा की त्या सब कॅटेगरायझेशनमध्ये जस्टिस रोहिणी आयोगाचं जे सब कॅटेगरायझेशन आहे ते हे सांगतायत की भारतामधल्या 3742 ज्या OBCच्या जाती आहेत त्या OBCच्या जातीमधल्या जवळपास 1108 जाती या कमी करण्यात आलेल्या आहेत. आणि 1108 जाती ज्या कमी झाल्या त्याच्यामध्ये ज्या बहुसंख्येनी जाती आहेत, ज्याच्यामध्ये मी पण एक आहेत, तेली, माळी, सोनार, या सगळ्या जाती कमी करण्यात आलेल्या आहेत. अशा जर आपण 1108 जाती कमी केल्या आणि उरलेल्या मग ज्या 2750 किंवा 2750 जाती आहेत त्यांना 4 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे. पहिल्या कॅटेगरीमध्ये 1650 जाती आहेत आणि 1650 जातीला फक्त 3% आरक्षण आहे. मग 650 जातीला 5% आहेत, मग 10%, 9% आणि मग 10%, म्हणजे 27% आरक्षण जो OBC समाज या देशामध्ये 60% आहेत, किंबहुना मंडल आयोगानुसार जर तो 52% आहेत, तर त्यांना 27% आरक्षण आणि तेही तुम्ही जर असं जर सब कॅटेगरायझेशन केलं तर तोच फॉर्म्युला SC/STमध्ये ते लावणार आहेत. म्हणजे SCमध्ये जर 59 जाती जर आहेत, माझ्या माहितीप्रमाणे 59 जातीमध्ये पहिली जी कालचा महार आजचा बुद्धिस्ट हा जवळपास 55 ते 60% आहेत माझ्या माहितीप्रमाणे. म्हणजे त्याला तुम्ही जर त्याच्यामधनं विड्रॉ केलं किंवा आता तुम्ही प्रगत झालात, म्हणजे जो थोडासा आता खाऊन पिऊन शाळेत जायला लागला, नोकरी करायला लागला, त्याला आता तुम्ही त्याची बॅग हिसकावून घेणार आणि ज्यांनी शाळेचं तोंडच पाहिलं नाहीत त्याला शाळेत पाठवण्याच्या नावाखाली जेव्हा तो शिकणारच नाहीत, चांगला सक्षम बनणार नाहीत आणि ज्यावेळेस तो नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाईल तर एक नवीन फॉर्म्युला आता आलेला आहे NFS, नॉट फाउंड सुटेबल. या नॉट फाउंड सुटेबल या नावाखाली जो सक्षम आहे त्याला नोकरी दिल्या जाणार नाहीत. मग SCमधल्या दुसऱ्यांचा नंबर तोही नॉट फाउंड सुटेबल किंवा लायक नाही या नावाखाली त्यालाही वगळला जाईल आणि जे सवर्ण आहेत ओपनमधनं ती नोकरी भरती करणं हा षडयंत्राचा भाग आहे. आणि म्हणून ज्यांना ते कळत नाहीत त्यांनी पहिले ते जाणून घ्यावं आणि हा जो जातीय संघर्ष आहे तो निर्माण होऊ नये. आणि जर समजून चाललं की तुम्हाला सब कॅटेगरायझेशन करायचं आहे तर मग ते सगळ्यांमध्ये करा, ते ब्राह्मणांमध्येही करा. क्रिमिलेअर तुम्ही तिथेही लावात, पहिल्या जनरेशनची अट तिथेही लावात. सुप्रीम कोर्टाचे जे वर्तमान जस्टिस आहेत त्यांचे वडीलही चीफ जस्टिस होते, मग त्यांच्या मुलांनी चीफ जस्टिस झाल्यानंतर मुलगाही चीफ जस्टिस होईल, तर मग रमेश पिशीच्या पोरांनी जर क्लास 1 ऑफिसर होतं तर मग त्याच्या पुराणी क्लास 1 ऑफिसर त्याच्या नातवांनी झालं तर काय हरकत आहे. म्हणून पहिले तुम्ही जे महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की या समाजाला एका स्तरावर आणा, तेच बाबासाहेबांनी म्हटलं आहे, तेच मान्यवर कांशीराम साहेबांनी म्हटलं आहे, तेच शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे. आणि जोपर्यंत आपण ही समानता आणत नाहीत आणि जाती द्वेष किंवा जातीय भेद नष्ट करत नाहीत तोपर्यंत आपण हे सब कॅटेगरायझेशनचे प्रयत्न करू नका.
राहिला राहुल गांधींचा प्रश्न, तर राहुल गांधींना किंवा काँग्रेसला हे मुळात नको आहेत. त्यांना जातीय जनगणना नको आहेत, त्यांना आरक्षणही नको आहेत. मला एक सांगा की एकाच परिवारातले 2-3 माणसं कुठे ना कोणते, कोणी राज्यसभेवर जातं, कोणी लोकसभेमध्ये जातात, मग पवार कुटुंब घ्या किंवा मग गांधी परिवार घ्या, हे सगळे तर आहेच ना. सगळ्यात जास्त रिझर्वेशन तर तेच घेऊन राहिलेले आहेत. तुम्ही जनरेशन टू जनरेशन जर बेनिफिट घेतात तर तुम्ही पहिले त्यागा ना. आम्ही आता पहिल्यांदा एक निवाला खाल्ला की नाही तर तुम्हाला असं वाटतं की बाई यांचं पोट भरलं. ज्यांचे पोटं बाहेर निघालेले आहेत त्यांच्यावर पहिले हा प्रयोग झाला पाहिजेत. आणि म्हणून ही सरळ सरळ भूलताप आहेत या सब कॅटेगरायझेशनच्या नावाखाली आणि सुप्रीम कोर्टाच्या 1 ऑगस्टच्या निर्णयाच्या नावाखाली जे बाबासाहेबांनी दिलेलं संविधानाचं जे मंत्र आहेत किंवा जो सिद्धांत आहेत त्याला सुरुंग लावणं हा एकमेव प्रयोग RSS माइंडेड लोकांचा आहे. त्या RSS माइंडेडमध्ये BJP आहेत आणि काँग्रेस पण बऱ्याच प्रमाणामध्ये इनडायरेक्टली सहभागी आहेत. हे समजून घेणं अत्यंत